कधी पण माणसाचे असेट जास्त असले, लायबिलिटी कमी असले तर त्यांची नेटवर्थ बनते. बरोबर आहे. नेटवर्थची डेफिनेशन काय? असेट मायनस लायबिलिटीज. माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस आहे ना एखाद्या माणसाच्या हातामध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी असते त्यावेळेस आहे ना तो सगळ्याच दृष्टिकोनातून ग्रो होतो. मी हे याला ऍग्री करतो की सॅलरीड पर्सन इज मोस्ट ऍग्रीड पर्सन इन इंडिया रिगार्डिंग टॅक्सेस. की खूप त्रस्त झालेला आहे. म्हणजे जोपर्यंत एक लिटरसी येणार नाही तोपर्यंत ना सॅलरीड माणूस काहीतरी असा एक आवाज उचलणार नाही गव्हर्नमेंटच्या अपोज मध्ये, आणि तो जोपर्यंत तो उचलणार नाही तोपर्यंत ही गोष्ट अशीच चालत राहील. पण प्रॉपर सेव्हिंग करणं गरजेचं आहे. सेव्हिंग म्हणजे काय की एक अडीअडचणीला काम येणारी गोष्ट. तू 100 रुपये कमवलेस, मी लगेच आलो 10 रुपये तुझ्याकडून घेतले, मग मी त्या 10 रुपयाचं एक चॉकलेट घेतलं आणि तेच चॉकलेट परत मी तुला विकलं. म्हणजे तुझ्याकडे चालू, तुझेच पैसे घेतले, परत ते तुलाच विकलं, परत तुझ्याकडून पैसे घेतले आणि सगळ्यावरती मी टॅक्स घेतला. की लक्ष्मी चंचल असते, आज आपल्याकडे आहे उद्या नाहीये, हे काही सांगता येत नाही. वाईट परिस्थिती कधी येईल ते नाही सांगता येणार. बरोबर. न्यू रेजिमे 7.5 लाखापर्यंत काही लागणार नाही, काही नाही. हे फक्त मूर्ख बनवलंय एका सॅलरीड माणसाला. गव्हर्नमेंटनी कसं मूर्ख बनवलं याचं प्राईम एक्झाम्पल मी कधी म्हणतो की बाबा न्यू टॅक्स रेजिमे. बरोबर. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द फर्स्ट एपिसोड ऑफ मिलियन ड्रीम्स विथ आदित्य. तर आजचा आपला हा पहिला एपिसोड आहे आणि आज आपल्यासोबत आहेत मिस्टर अनिकेत कदम. तर अनिकेत कदमचं जर सांगायला गेलं तर अनिकेत कदम यूट्यूबर आहेत. ते त्यांचं स्वतःची एक फर्म चालवतात ज्याच्या थ्रू ते फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात सगळ्यांना. त्याच्यानंतर ते मिस्टर औरंगाबाद पण होते. तर वेलकम अनिकेत टू माय चॅनल. सगळ्यात प्रथम मी तुला खूप थँक्यू आभार मानायचा इच्छितो की बाबा मला तू बोलवलंस चॅनलवर आणि आपली मैत्री एक प्रोफेशनल जर्नीची पण एक स्टार्ट होते. आणि मला खूप आनंद होतो की काहीतरी आपण एक नवीन व्हेंचर मध्ये पार्टिसिपेट करतोय आणि काहीतरी अवेअरनेस, काहीतरी इनपुट आपण सोसायटीला प्रोव्हाइड करू शकतोय. येस, तेच माझं सगळ्यात मेन मोठं आहे की आजचं जे यूथ आहे आणि स्पेशली जे मराठी तरुण आपण बघतो तर अशा खूप सारे ग्लिचेस दिसतात की अरे यार इथं हे मागे पडतायत. काही काही गोष्टी असतात, फायनान्स मॅनेजमेंट तर हे सगळ्यात मेन जे आज आपल्याला बोलायचं आहे. त्याच्यानंतर पण बरंच असतं जसं की डेट मॅनेजमेंट पण अजून जमत नाही. लोक क्रेडिट कार्ड घेतात बट ते बिलमध्ये अडकून जातात. तर मला असं वाटतं की माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की हे सगळं जे मॅनेजमेंटचं आपण फेल्युअर बघतो की मुलांना अजून त्या गोष्टी कळत नाहीत, तर ते अजून सेल्फ सफिशियंट बनू नाही शकले. तर असं कुठे तुम्हाला वाटतं का की हे सगळं जे फायनान्शियल एज्युकेशन आहे तर ह्याच्यामध्ये आपली एज्युकेशनल सिस्टीम कुठेतरी मागे पडली आहे? सर्वप्रथम या गोष्टीला कोणी डिनाय नाही करू शकत की आपण जे सोसायटीमध्ये जगतोय किंवा आपण जे एज्युकेशन सिस्टीम अडॉप्ट करतोय, जे की असेल म्हणजे सीबीएसई पॅटर्न असेल, स्टेट बोर्ड पॅटर्न असेल किंवा मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, हे आपण जे सगळं एज्युकेशन सिस्टीम फॉलो करत आलोय ब्रिटिशर्सच्या काळापासून ते सिस्टीम फॉलो करत आलोय. होपफुली मी एक छोटी होप बघतोय की काही काही स्कूल्स अडॉप्ट करतायत चेंजेस, जे की हाय एंड स्कूल्स आहेत तिथून शिकायला भेटतंय. पण जे लो एंड स्कूल्स आहेत किंवा तिथे या गोष्टी शिकवल्या जात नाहीयेत किंवा त्याचं गांभीर्य आज कोणी समजून घेत नाहीये. तर मग कदाचित येणाऱ्या 5-6 वर्षात एज्युकेशन सिस्टीम मध्ये होपफुली काही बदल होईल आणि हे फायनान्स क्षेत्राबद्दल किंवा पैशांबाबतीत लहान मुलांना समजवण्यात येईल असं मला अपेक्षा आहे. बघू व्हॉट विल हॅपन इन फ्युचर, बट होपफुली व्हायला पाहिजे. आणि हे जे चालू आहे ते चुकीचंच आहे ऑलमोस्ट. तेच, कारण की मी ज्यावेळेस विचार करतो जर 8वी मध्ये मी असलो असतो, एक मी जस्ट असंच एकदा एक्झाम्पल मी कन्सिडर केलं होतं, 8वी मध्ये जे आपल्याला सगळे सब्जेक्ट होते आणि आता जर त्याच्यामध्ये मला कोणी त्यावेळेस शिकवलं असतं की बाबा तू ज्यावेळेस लाईफमध्ये पुढे जाशील, तू तुझ्या करिअरमध्ये येशील, तुझा बिझनेस असेल किंवा तू सर्व्हिसमध्ये जाईल. मराठी म्हणल्यावरती आपण तर सगळ्यात पहिले आपल्यासाठी असतं की बाबा जॉब इज द फर्स्ट प्रिफरन्स इन मराठी पीपल. तर त्याच्यामध्ये असं मला असं वाटतं की जर लहानपणीपासून एक 8वीतला मुलगा आहे, तुम्ही त्याला पहिल्यापासून समजून सांगता की बाबा तू सेव्हिंग का बरं केली पाहिजे, पुढे गेल्यावरती तुला टॅक्सेस कसे करायचे, तुला तुझं फायनान्स कसं मॅनेज करायचंय, प्लस तुला तुझ्या आई वडील, तुझं येणारं पुढचं सगळं तुझं जे कुटुंब असेल तर त्या सगळ्यांचं तू मॅनेजमेंट कसं करशील, हे जर 8वी पासून आपण एखाद्या मुलाला शिकवू तर ते कुठेतरी जाऊन फायद्याचं होईल असं माझं एक पर्सनल मत आहे. पण आता आपली एज्युकेशन सिस्टीम कशा या सगळ्या गोष्टी मॅनेज करतील हे बघण्यासारखं आहे. बट नाही ते जर नसेल होत
तर मला असं वाटतं की यार आत्तापासूनच जर आपण काही अवेअरनेस क्रिएट करू शकलो, आपला व्हिडिओ बघून जर उद्या कोणी चांगली एखादी गोष्ट शिकत असेल की हा ही गोष्ट आपण तिथं इम्प्लिमेंट करू बरोबर. आपल्या इन्कम मधून, तर ती एक आपल्यासाठी खूप चांगली असेल. Yes. तर मी जस्ट त्याच ज्यावेळेस मी रिसर्च करत होतो त्यावेळेस मी तुमचं युट्यूब चॅनल बघितलं, बरोबर. तर 12,000 सबस्क्रायबर आहेत आता आणि इट्स ग्रोईंग व्हेरी फास्ट. Yes. ॲज आय वॉज सीइंग द ग्रोथ, इट वॉज रिअली ग्रोईंग ॲट अ Yes, फास्टर yes. स्केल. आणि मी व्हिडिओज पण बघितले, खूप मस्त आहेत की म्हणजे छोट्या छोट्या शॉर्ट्स मधून तू समजून शकतो की बरोबर. बाबा तुम्हाला फायनान्स असा मॅनेज Yes. करायचा आहे. तर तुझी युट्यूबची जर्नी कशी स्टार्ट झाली? युट्यूबची जर्नी माझी खूप एक फनी स्टोरी आहे ती. अच्छा. तर त्या पलीकडे मला अजून एक पॉइंट ऍड करायला आवडेल त्याच्यामध्ये, हम्म. की आता आपण असं म्हणालो की स्कूलमध्ये आपल्याला फायनान्सेस नाही शिकवले गेले किंवा काय नाही, पण मला असं वाटतं की एक तू नेहमी ऐकलं असशील की आवर फर्स्ट टीचर इज आवर पॅरेंट्स. एक्झॅक्टली. आपण लहानपणापासून बघतोय की आपले पॅरेंट्स कसे फायनान्सेस मॅनेज करतात. एक एक रुपये जोडून त्यांनी सगळे एम्पायर जे असेल, घर असेल, गाडी असेल, आपलं एज्युकेशन असेल, नोकरी सांभाळून सगळ्या सेव्हिंग्स करून त्यांनी एवढं सगळं केलंय. तर एक जो मुलगा असतो तो घरातून खूप अडॉप्ट करतो प्रत्येक गोष्टी. फायनान्सेस असतील, स्वतःचं बिहेवियर पण असेल, त्या गोष्टी त्याच्यातून येतं. एक स्पेंडिंग बिहेवियर पण एक खूप महत्वाचं असतं. आपण लहानपणी बघत होतो, आपण कोणत्या दुकानात गेलो, आपल्याला काही गोष्ट आवडली, आपण घरच्यांना मागितली तर असं नाही की आपल्याला घरच्यांनी लगेच घेऊन दिली. बरोबर. घरचे डिनाय करायचे नाही, काही गरज आहे का, काही लागतायत का तुला. असं जर त्यांना जर फायनान्शियल लिटरसी नसते तर मग त्यांनी लगेच घेऊन दिली असते, अनलिमिटेड स्पेंडिंग केली असते आणि ते त्यांच्या फायनान्शियल बर्डन झालं असतं. पण त्यांच्याकडून आपण शिकलो की बाबा एक एक रुपया किती महत्वाचा आहे. त्याच्या पलीकडे आपण गल्ला ही कन्सेप्ट होती, हो. पिगी बँक. हम्म. तर तेव्हा आपले कोणी नातेवाईक घरी आले तर ते आपल्याला 10 रुपये द्यायचे, 5 रुपये द्यायचे. पण घरचे आपल्याला उत्सुकता असायची, जाऊन मी कॅडबरी खाईल, चॉकलेट खाईल. पण घरचे म्हणायचे नाही, तू सेव्ह कर, तू गल्ल्यात टाक, त्याच्यामध्ये तू छोटी छोटी अमाऊंट करून जेव्हा ती मोठी अमाऊंट होईल तुझं एक मोठं गोल तू फुलफिल करू शकशील. बरोबर आहे. तर आजकालच्या युथनी ते एक छोटंसं एक्झाम्पल आपण लहानपणापासून शिकत आलोय ते घ्यायला पाहिजे, की आपण असं करतो की मोठे गोल्स सॅक्रिफाईस करतोय छोट्या गोल्ससाठी. म्हणजे आपले जे सेव्हिंग्स आता जर प्रॉपरली मॅनेज नाही केले, हॉटेल बिल्स असतील, फ्रेंड्सचे बर्थडे पार्टीज असतील, ट्रॅव्हल्स असतील, हे सगळं प्रॉपरली मॅनेज व्हायला पाहिजे. तेव्हा कुठे तुमचे हायर गोल्स असतील ते तुमचे फुलफिल होतील. ते फर्स्ट टीचर्स आपले पॅरेंट्स आहेत. आणि असं तुला माहिती आहे की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे आपण न कळत शिकलेलो आहे, सगळ्याच गोष्टी आपल्याला शिकवल्या गेलेल्या नाहीयेत. बरोबर आहे. तर त्यातला एक फायनान्स आहे. जसं मारवाडी घरातलं एक मुलं असतं, त्याच्या म्हणजे गल्ल्यावर बसताना त्याच्या वडिलांना बघतो, दुकान बघतो, त्याला ते कळतं धंदा काय, पैसा काय, कुठे किती खर्च करायला पाहिजे, कुठे किती पैसे काढले पाहिजे, किती पैसे सेव्ह करायला पाहिजे. तर ते बरोबर तू बघशील त्या कम्युनिटीमध्ये तेवढी अवेअरनेस आहे स्पेंडिंग बाबतीत. मग ते त्या दृष्टिकोनातून ते असतं. म्हणून फायनान्शियल लिटरसीसाठी फॅमिली पण खूप रिस्पॉन्सिबल आहे. आणि जर कोणी पॅरेंट्स बघत असतील तर असं समजू नका की तुमचा मुलगा लहान आहे, त्याला आत्ताच कशाला शिकवायचं. पण आत्तापासून जर तुम्ही त्या गोष्टी शिकवायला लागल्या त्याला, तर त्याला हळूहळू कळतील आणि कदाचित तो जेव्हा त्याच्या अडल्टहुड मध्ये येईल त्याला रिस्पॉन्सिबिलिटीज कळतील, तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंड त्याला खूप जास्त हेल्प करेल. बरोबर आहे. मेजर गोष्ट हीच आहे की आपण वाट नाही बघत बसू शकत की तो मुलगा स्वतः त्याचं कसं शिकेल. बरोबर. जर तुम्ही आजपासून त्याला ती व्यवस्थित सवय लावतात Yes. तर ऑब्व्हियसली पुढे जाऊन त्याला ती कामामध्ये येणारच आहे. बरोबर बरोबर. तर तेच तिथूनच आपला पुढचा क्वेश्चन तो कंटिन्यू करूयात Yes. की युट्यूबची जर्नी एक्झॅक्टली कशी स्टार्ट झाली? युट्यूबची जर्नी म्हणजे मी तुला असं आधीच म्हणालो की ती खूप फनी स्टोरी आहे. मी युट्यूब स्टार्ट झालं होतं, माझ्या घरी नेटचं कनेक्शन आलं, पीसी होतं. माझे वडील त्याच्यावर व्हिडिओज बघायचे, कीर्तन, अभंग वगैरे त्यांचं ते चालू असायचं. म्हणलं यार किती छान प्लॅटफॉर्म आहे, ह्याच्यावर एवढं नॉलेज भेटतंय, सगळं लाखो व्हिडिओज आहेत त्याच्यावर. काही जरी टाकलं तरी त्याच्यावर आपल्याला आपल्या अभ्यासाबाबतीत पण असेल काही त्याच्यावर भेटायचं. तर मग म्हटलं यार ह्याच्यावर तर व्हिडिओज आपण पण टाकू शकत, असं कोणीतरी टाकता येतात. तर मी असंच एक सॉन्ग कुठून तरी कॉपी केलं आणि त्याच्यावर टाकून दिलं, एक चॅनल क्रिएट करून. मला काहीच माहिती नव्हतं काय असतं युट्यूब वगैरे. टाकलं आणि तो व्हिडिओ गेला व्हायरल. तो गेला 5-10 लाख व्ह्यूज तेव्हा. ओके. आणि म्हटलं अरे वा 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 वा, व्हिडिओ व्हायरल गेला. पण काही दिवसांनी माझ्या घरी लेटर आलं कॅलिफोर्नियावरून. अच्छा. म्हणलं अनिकेत कदम कोण आहे? मी स्कूल गोईंग मुलगा, मला कॅलिफोर्नियाहून लेटर येतंय. मी घाबरलो, घरचे घाबरले. म्हणजे तू काय केलं इंटरनेटवर? मी म्हटलं अरे मी काय केलं? म्हणे कॅलिफोर्निया गुगल कडनं लेटर आलंय. मग बघितलं त्याच्यावर एक कोड होता, स्क्रॅच कार्ड नसतं का ते डोकं बोला आपण तसं. मग त्याला स्क्रॅच केलं, एक कोड होता. त्याच्यात स्टेप्स दिल्या होत्या की युट्यूबवर जा, मॉनिटायझेशन असेल त्याच्यावर तो कोड टाका, तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. ओके.
मग ते झाल्यानंतर पण मला माहिती नव्हतं की युट्यूब मला पैसे देणार आहे म्हणून. पण तेव्हापासून माझं डॉलर्स वगैरे त्याच्यात क्रेडिट होत गेलं. पण ते व्हायरल झाल्यानंतर मला उत्सुकता वाढली, कारण लोक बघतायत, व्हिडिओज टाकू. मग मी क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओज टाकू लागलो, मराठी पोयम्स बनवून व्हॉइस ओव्हर देऊन त्याच्यावर टाकायला लागलो. त्याच्यानंतर माझ्या कॉलेजचे व्हिडिओज बनवून टाकायला लागलो. मग 11th स्टँडर्डला गेल्यानंतर मी म्हणलं की यार हा अभ्यासाचा आहे, तर मी या अभ्यासावर एक मूव्ही मेकर, माहितीये तुला, विंडोज मूव्ही मेकर XP ला होता ते. हो. तर मग त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून अपलोड केला, तो पण व्हायरल गेला. म्हणजे व्हायरल इन द सेन्स 10-20 हजार व्ह्यूज झाले त्याला काही दिवसातच. हो. मी टीचर्सला दाखवलं आणि तेव्हा हे पोटेन्शियल कदाचित ग्रोईंग होतं, की आजकाल तू बघशील सगळे क्लासेस ऑनलाईन आहेत. तेव्हा मला कळालं की यार ह्याला काहीतरी फ्युचर आहे, आपण काय करू, टीचिंग लाईन मध्ये जाऊ याच्यात. मग मी त्याच्यात माझे जे अभ्यास करतो तेच व्हिडिओज मी त्याच्यावर टाकायला लागलो. CA कोर्समध्ये जॉईन झालो मी, ते व्हिडिओज टाकायला लागलो. ते मग स्टुडंट्सनी एवढे आवडीने बघायला लागले की ते कनेक्ट होतं. एक स्टुडंटला शिकवतोय, जसं एक मित्राला शिकवल्यावर जास्त कळतं टीचरपेक्षा, तसं लोक माझ्या पूर्ण इंडियाभरातनं कनेक्ट होऊ लागले, कमेंट्स येऊ लागले, व्हॉट्सअपला मेसेज येऊ लागले, आणि ती जर्नी स्टार्ट झाली. मग मी अजून सिरियसली घेऊन मग मी आज 12,000-12,500 सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचलोय. आणि मजा येते अजून पुढे जाऊ, अजून बघू काय काय करता येईल त्यात. ओके. आणि मग ह्याच एक मला तुला विचारायचं होतं की तुझं एक्झॅक्टली विजन काय, म्हणजे आता माझ्या चॅनलची निश आहे फायनान्स. राईट. त्याच्यामध्ये मला असा एक इच्छा आहे की एक घरोघरात फायनान्शियल लिटरसी आपण स्प्रेड करावी. कारण की तू युट्यूबवर चॅनल बघशील तर इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करतायत, हिंदीमध्ये एक्सप्लेन करतायत, मराठीमध्ये एक्सप्लेन करणारे खूप कमी युट्यूबर्स आहेत. आणि जे सर्वसामान्यांना कळत नाही, आपल्या फॅमिलीज असतील, कुणी गावाकडची लोक असतील, तर त्यांना छोट्या छोट्या गोष्टी माहित नसतात. सेव्हिंग बँक अकाउंट काय असतं, करंट बँक अकाउंट काय असतं, अजून किती ट्रान्झॅक्शन करायला पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्न कुणी भरायला पाहिजे, GST काय असतं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मला त्याच्याहून स्प्रेड करायच्या आहेत. आणि सगळ्या लोकांना कळायला पाहिजे की टॅक्स केव्हा भरावा लागतो, टॅक्स काय. लोक टॅक्स म्हणल्यावर घाबरून जातात अर्ध्याहून जास्त, तर तो घाबरण्यासारखा विषय नाही, प्लॅनिंगचा विषय. तर ते घरोघरी पोहोचवायचं. आणि हे चॅनल माझ्यासाठी खूप एक वरदान ठरलंय, जे की मी त्या थ्रू लोकांपर्यंत जाऊन काहीतरी इनपुट द्यायचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. तर आता त्याच्यामध्ये आता बोलता बोलता तू एक शब्द मेन्शन केला की सेव्हिंग्स. तर म्हणजे की मला एक गोष्ट खूप पहिल्यापासून, म्हणजे आई वडिलांपासून ती गोष्ट आलेली आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की आपण ज्यावेळेस कुठे बाहेर राहतो किंवा काय, जसं की मी माझ्या MBAचं जे 2 वर्ष होते ते मी पुण्यात होतो, त्यावेळेस म्हणजे पहिल्यांदा असं झालं की बाबा सेव्हिंग्स काय गोष्ट आहे आणि कसं आपण हे करतो. तर सेव्हिंग्सचं मला एक किस्सा खूप, म्हणजे मला पहिल्यापासून एक आहे की मी ज्यावेळेस MBAचं प्रिपरेशन करत होतो औरंगाबादमध्ये असताना, तर त्यावेळेस तिथं मी एक क्लासेस लावला होता आणि तिथं एक सर होते. तर एकदा त्यांनी सांगता सांगता एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला का बरं वाटतं की म्हणजे आपल्या इकडं जे एक भारतातलं आपलं एक सगळं एक फॅमिली स्पेक्ट्रम आहे, तर ते एकदमच म्हणजे असं सेक्युअर्ड आहे, का बरं तुम्हाला असं वाटतं. आणि एका मुलाने खूप मस्त उत्तर दिलं होतं, कारण की आपल्या इकडं आपलं कुटुंबच आपल्याला सेव्हिंग्सपासून ते एकत्र कुटुंब पद्धती या सगळ्या गोष्टीमुळं आपल्यामध्ये पहिल्यापासून एक सेव्हिंग्सचा इंडियन लोकांमध्ये पहिल्यापासून एक थोडा आपण क्रेज म्हणू शकतो किंवा स्किल म्हणू शकतो की ते पहिल्यापासून आहे. तर सेव्हिंग, आय पर्सनली थिंक दॅट सेव्हिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच विल हेल्प यू एनी टाइम इन युअर लाईफ. सेव्हिंग अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला कधी लाईफमध्ये जाणारच नाही. आपण बघायचो की बाबा आई पण आपली, लहानपणी मी बघायचो की आई पण एका भांड्याच्या डब्यात असं सगळं पैसे वगैरे सेव्ह करून ठेवायची आणि मग ते कुठेतरी इमर्जन्सीच्या वेळेस यायचे बाहेर आणि आपल्याला त्याची हेल्प व्हायची. तर सेव्हिंग ह्याबद्दल तू एक काय तुझी एक पर्स्पेक्टिव्ह तू लोकांना सांगू इच्छितोस? आता हे बघ, हे म्युच्युअल फंड्स असतील, SIP असतील, किंवा बॉन्ड्स असतील, किंवा शेअर मार्केट असेल, स्टॉक घेणं असेल, हे कदाचित आता लॉकडाऊन नंतर जास्त प्रसिद्ध झालंय युथ मध्ये. स्कॅम 1999 काय ते 1992 हर्षद मेहता, तेव्हापासून ते जास्त प्रचलित झालं. पण तू एक ऑब्झर्व करशील, सेव्हिंग खूप डीप कन्सेप्ट आहे, जे आपले पॅरेंट्स लहानपणापासून तू पण बघत आलं असशील की घरात त्यांना हे शेअर मार्केट वगैरे कळत नसेल, पण ते सोनं घेऊन ठेवायचे. बरोबर आहे. छोटं छोटं काही सण असला की सोनं घेऊन ठेवणार, काही असलं तर मग FD बनवणार. या सगळ्या गोष्टी आपल्या पॅरेंट्सनी करून ठेवल्या होत्या. हे पण एक सेव्हिंगचा पार्ट झाला. हो. आता हे डिजिटलायझेशनमुळे जग खूप क्लोज आलेलं आहे, म्हणून आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतायत की बाबा म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, SIP मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. तर एक सेव्हिंग आपल्या पॅरेंट्स पासून आपण बघत आलोय की
नाही, सेव्हिंग करायला पाहिजे. अडचणीत किती मदत होती, आपल्या एज्युकेशन मध्ये पण मदत झाली त्या सेव्हिंगची. त्यांनी आपल्याला एवढं वाढवलं, आपले जे हट्ट पुरवण्याचे होते त्यांनी ते हट्ट पण पुरवले. आजच मी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये रील होती एक, ती कॉमेडियन्सनी बनवली होती. ते 2 जण बसलेले असतात ट्रेनमध्ये आणि ते चाललेले असतात. मग त्यांच्या गप्पा अशा असतात की माझ्या मुलाला गाडी घ्यायची आहे रे. तो म्हणतो अरे बापरे, पण कसं घेणार, आता रिटायरमेंट आहे पुढच्या वर्षी. तो म्हणे अरे ती FD करून ठेवली आहे ना, जाऊ दे तेवढी तोडून टाकू, 2.5 लाखाची तर आहे ती. मग त्याच्यानंतर तो टाळी मारतात, असतात. त्याच्यानंतर तो म्हणतो की अरे त्या चकुलीचं काय झालं ऍडमिशनचं. तो म्हणतो अरे 1.5 लाख रुपये डोनेशन मागतायत. म्हणलं अरे पण तू एवढं कसं काय मॅनेज करशील. काही नाही, ते तो म्हणतो की लग्नाच्या वेळेस माझ्या बायकोला थोडं बांगड्या केल्या होत्या, ते घाण ठेवलंय, जे आहे त्यांनी डोनेशन भरलंय. तर बघा, असे जे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले FD असतील किंवा त्या गोष्टी मिडल क्लास फॅमिलीला किंवा अप्पर मिडल क्लास फॅमिलीला कामाला येतं सेव्हिंगच्या स्वरूपात. तेच आपल्याला आत्ता अक्कल यायला पाहिजे. आपण जर आत्ता इन्कम चालू झालेलं आहे, 5,000 रुपये असेल, 10,000 रुपये असतील, 20,000 रुपये असेल, किती पण इन्कम असेल, एक छोटा पोर्शन का होईना तुम्ही सेव्हिंग मध्ये टाकलंच पाहिजे, जेणेकरून उद्या चालून तुम्हाला त्याची मदत होणारच. कारण की लक्ष्मी चंचल असते, आज आपल्याकडे आहे उद्या नाहीये, हे काही सांगता येत नाही. वाईट परिस्थिती कधी येईल ते नाही सांगता येणार. बरोबर. पण प्रॉपर सेव्हिंग करणं गरजेचं आहे. सेव्हिंग म्हणजे काय की एक अडीअडचणीला काम येणारी गोष्ट. मेडिकल एक्सपेन्सेस असतील किंवा आपले एज्युकेशनल एक्सपेन्सेस असतील किंवा आपलं रुटीन एक्सपेन्सेस असतील, त्यासाठी आपण एक काढलेला पैसा. त्यासाठी तुम्हाला गोल सेट करायला पाहिजे. सगळ्यात पहिले की गोल सेट झाला तर प्रॉपर सेव्हिंग होऊ शकते माझ्या दृष्टिकोनातून. की आता माझं 2 वर्षांनी माझं समजा लग्न आहे, 2 वर्षांनी समजा मला US फिरायला जायचं आहे किंवा 2 वर्षांनी मला कार घ्यायची आहे, तर आत्तापासून जर सेव्हिंग करशील तर प्रॉपर सेव्हिंग होईल आणि तेवढे गोल्स तुझे अचीव्ह होतील. त्यासाठी प्रॉपर सेव्हिंग करावं आणि प्लॅनिंग करून गोल्स ठेवून सेव्हिंग करावं, असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. की म्हणजे बेसिकली आता मला जर ही गोष्ट मला तुझी खूप आवडली आणि मला ही गोष्ट पटली की जर मी आता प्लॅन करतोय की बाबा पुढच्या वर्षी मला कार घ्यायची आहे, जर मी ते आजपासून डोक्यात ठेवलं आणि मग मी त्या हिशोबाने करत गेलो, तर मी कुठेतरी माझा जो सध्या व्यर्थ जाणारा पैसा आहे तो मी तिथं युटिलाइज करून सेव्हिंग करून पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने कार घेऊ शकतो. तर हा पण मला एकदम आवडला आणि दॅट इज समथिंग दॅट आय लर्न टुडे. सो दॅट वॉज अ नाईस थिंग. आणि आता ह्याच्याच पुढे जाऊन आपण जर फायनान्स बद्दल बोलायला गेलो तर 2 मोठ्या कन्सेप्ट असतात, एक असतं असेट आणि एक असतं लायबिलिटी. तर मला असं वाटतं की कुठेतरी ना लोक ह्याच्यातच अडकून जातात की त्यांना ही गोष्ट नाही कळत की असेट आणि लायबिलिटी काय आणि नीड आणि वॉन्ट काय आहे. बरोबर. तर ही गोष्ट अशी आहे की या गोष्टी ज्या वेळेस आपल्याला रिअलाइज व्हायला लागतात ना, की फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर आयफोन. पीपल डोंट नो इफ दॅट इज देअर नीड और दॅट इज देअर वॉन्ट. बरोबर. तर हे सगळ्यात प्राईम एक्झाम्पल म्हणू शकतो, कारण की आता 2 दिवसापूर्वीच आयफोन 15 लॉन्च झालाय. लोक सकाळी 4 वाजेपासून लाईनीत उभे होते घेण्यासाठी. तर इथं मला असं वाटतं की फक्त पैसे आहेत म्हणून तुम्ही करतायत, तर नीड आणि वॉन्ट हे इथं एक खूप मोठं आहे. तर तू जर एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये जर आपल्या प्रेक्षकांना समजून सांगायचं असेल की नीड आणि वॉन्ट मध्ये ते कसं डिफरन्शिएट करू शकतात, किंवा मग ते असेट आणि लायबिलिटी बद्दल एक साध्या सोप्या भाषेमध्ये की ह्याला म्हणतात असेट आणि ह्याला म्हणतात लायबिलिटी, हे एक सांगू शकशील? येस शुअर. असेट अँड लायबिलिटीज म्हणजे एक मुळात डेफिनेशन काय, एक सोप्या साध्या भाषेत लहान मुलाला जसं समजवता येईल. असेट म्हणजे जे आपल्याला उद्या चालून काहीतरी बेनिफिट देईल, काहीतरी रिटर्न्स देईल, बरोबर, त्याला म्हणतात असेट. लायबिलिटीज म्हणजे कर्ज, कोणी आपण उधार घेतले उडवण्यासाठी, खर्च करण्यासाठी, ते असतं लायबिलिटी. तर जेव्हा आपण असेट विकत घेतो तर आपल्याला कळायला पाहिजे की इट्स अ सब्जेक्टिव्ह टर्म. जे माझ्यासाठी असेट आहे ते तुझ्यासाठी लायबिलिटी असू शकतं. बरोबर. जे तुझ्यासाठी असेट आहे ते माझ्यासाठी लायबिलिटी असू शकतं. तर आता तू एक्झाम्पल दिला आयफोन 15. हो. तर एखादा शाळेत जाणारा मुलगा आहे, तर तो 20,000 रुपयाच्या मोबाईलवर त्याचं काम भागू शकतं, लेक्चर्स बघणं वगैरे काय, तर त्याला आयफोनची काय गरज आहे. जर तोच एक कॉर्पोरेट मधला माणूस आहे किंवा काय, तो क्लायंटशी डील करतो रोज, त्याचं सर्व्हिस सेक्टर आहे, की त्याचा तो पर्पज फुलफिल होतोय, किंवा काय काय क्षेत्र असतं दिखाव्याचे क्षेत्र असतं, बरोबर, की तिथे तुम्हाला थोडं नीट करावं लागतं, नीट प्रेझेंट करावं लागतं. आणि ऍपल असा ब्रँड आहे की त्यांनी त्याचं एक काहीतरी स्टेटस सिम्बॉल म्हणून इस्टॅब्लिश केलेलं आहे मार्केट. बरोबर. आयफोन 15 आहे. जर तुम्ही सर्व्हिस सेक्टर मध्ये आहात तर मला असं वाटतं की आयफोन 15 घेतल्यामुळे किंवा त्यातले पर्पज माझं सॉल्व्ह होणार आहे. स्टेटस सिम्बॉल म्हणून मी ऍज अ यूज करू शकतो, किंवा त्यातले फीचर्स असतील, कॅमेरा असेल, आता आपलं चॅनल आहे युट्यूबचं, तर आयफोनची क्लॅरिटी खूप छान आहे, हो, त्या थ्रू आपण रेकॉर्ड करू शकतो. तर हे माझ्यासाठी असेट झालं, एक वर्थ की यार ठीक आहे मी एवढं इन्व्हेस्ट करू शकतो त्यामध्ये.
पण तिथे माझी काही रिक्वायरमेंटच नाहीये किंवा मला ऍज अ माझ्या सेक्टरमध्ये त्याची रिक्वायरमेंट नाही, मी घरात बसूनच असतो. किंवा दुसरी गोष्ट आहे की मला त्याचं काही रेकॉर्डिंग नाहीये, मला फक्त माझं मेल्स चेक करणं आहे, मोबाईलवर चॅट करणं आहे, तर तेव्हा आयफोन घेऊन काही फायदा नाही. ते सब्जेक्टिव्ह टर्म आहे. जर तुम्ही असं करा तर तुम्ही लायबिलिटी चढून घेतायत अंगावर. हो. तुम्ही मोबाईल घेणार, ते हप्त्यावर घेणार, कॅश घेणार, तरी ती कॅश घेतली तरी लायबिलिटी आहे. तुमच्या अंगावरचे बर्डन एवढं इन्व्हेस्ट करून तुम्ही पैसे घेतलेत. लायबिलिटी तुम्हाला कळायला पाहिजे की जे पण तुमच्यावर बर्डन येणार आहे त्यातून काही रिटर्न्स येणार नाहीयेत, त्याला म्हणतात लायबिलिटी. तर मी तुला ते जसं म्हणलं ते सब्जेक्टिव्ह टर्म आहे, ते डिफर करतं माणसाच्या माणसाला. फक्त माणसानी एवढं लक्षात ठेवून डील करावं की ज्या गोष्टी आपल्याला पुढे चालून फायदेशीर राहणार आहेत त्याच्यात कधी पण इन्व्हेस्ट करावं, ते असेट बनवावं. कधी पण माणसाचे असेट जास्त असले, लायबिलिटी कमी असले तर त्यांची नेटवर्थ बनते. बरोबर आहे. नेटवर्कची डेफिनेशन काय? असेट मायनस लायबिलिटीज. जर असेट जास्त असले, लायबिलिटीज कमी असले तुमचे, तर तुमचं नेटवर्थ वाढतं. तर कधी पण लक्षात ठेवा, लायबिलिटीज कमीतल्या कमी ठेवा आणि असेट्स वाढवा. जर असेट घेण्यासाठी तुम्ही लायबिलिटी घेतात, इट्स वेल अँड गुड. कारण की आता समजा एखादी प्रॉपर्टी घेतोयस तू, प्रॉपर्टी घेतली, त्याच्यावर लोन घेतलंस, पण तुला माहिती ती प्रॉपर्टी उद्या चालून रिटर्न्स देणार आहे तुला, हो, तर मग एक सेट ऑफ. पण तूच ते एक कार घेतोय, मर्सिडीज घेतोय, त्यावर तू लोन घेतोय, तर ते एक लायबिलिटी झाली तुझ्यासाठी. ती डेप्रिशिएट होणार आहे, कार हळूहळू खराब होणार आहे, लँडची व्हॅल्यू अप्रिशिएट होणार आहे हळूहळू. हे तुम्ही विचारपूर्वक जे काही असेल, असेट असतील किंवा लायबिलिटी जरी घेत असेल तर विचारपूर्वक घ्या. गरजेचं आहे का, आपण फेडू शकतो का ते प्रॉपरली. आणि जर समजा आपण 12% इंटरेस्ट भरतोय त्या लायबिलिटीवर, लोनवर, तर तेच खरंच आपल्याला किती पर्सेंट रिटर्न्स देऊन जाणार आहे, ते आपण जे फंड्स कुठे युज करतोय. तर हे सगळं डिफरन्स आहे असेट अँड लायबिलिटी मधला. बरोबर आहे. तर ते एक त्याच्यानंतरचं एक सगळ्यात इम्पॉर्टंट फायनान्सचा टॉपिक जर आपण कुठे बोलायला गेलो तर तो म्हणजे आहे टॅक्स. येस, फ्रँकली एकदम मी तुला सांगू तर मला तर म्हणजे टॅक्स या शब्दाचाच राग आहे, मनापासून राग आहे. म्हणजे मी कम्प्लिटली अपोजमध्ये आहे गव्हर्नमेंटच्या. हे नवीन पण त्यांनी जे आणलंय आपलं ओल्ड रेजिमे आणि न्यू रेजिमे, की न्यू रेजिमे 7.5 लाखापर्यंत काही लागणार नाही, काही नाही, हे फक्त मूर्ख बनवलंय. एका सॅलरीड माणसाला गव्हर्नमेंटनी कसं मूर्ख बनवलं याचं प्राईम एक्झाम्पल मी कधी म्हणतो की बाबा न्यू टॅक्स रेजिम, की म्हणजे लोक एवढे खुश की अरे वा 7.5 लाख रुपयापर्यंत आता मला काही टॅक्स भरावा नाही लागणार. अरे काट दिया है भाई तेरा गव्हर्नमेंटने पूरा का पूरा. पण तेच आता माझं असं पर्सनली या टॅक्सबद्दल असं मत आहे की तुम्ही एका स्पेसिफिक सेक्टरला तुम्ही कधीपर्यंत तोच त्रास देणार आहे. म्हणजे आपण बघतो की जे असतात बिझनेसमॅन्स असतात किंवा जे बिझनेसेस आहेत, तर त्यांना टॅक्स वाचवण्यासाठी कितीतरी गोष्टी आहेत. त्यांचं जे इन्कम वाढतं, त्यांची जी एक लाईफस्टाईल वाढते, ती कशामुळे वाढते? कारण की त्यांच्याकडे एन नंबर ऑफ वेज आहेत टॅक्स वाचवण्यासाठी आणि त्यांचं इन्कम वाढवण्यासाठी. जो एक मुलगा आत्ताशी नवीन जॉबमध्ये लागलाय, त्याला समजा आपण पकडून चालू की 7.5 लाखाचं पॅकेज आहे. अरे तुम्ही ऍटलिस्ट त्याला ते सगळे जे पैसे तो कमवतोय ते तुम्ही त्याला ऍटलिस्ट एवढं तरी द्या की तो काहीतरी करू शकेल त्याच्यानी. जसं तो इन्कम चालू नाही करत की तुम्ही लगेच घेऊन येतात की टॅक्स त्याला TDS कट करणं चालू करणार आहे. तर माझं पर्सनल मत आहे की ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी कुठेतरी टॅक्ससाठी खरंच परत एकदा विचार केला पाहिजे की तुम्ही सॅलरीड पर्सनला एवढे वर्ष झाले तुम्ही नुसतं छळतायत, तर काहीतरी एक तिथं झालं पाहिजे. माझं असं मत आहे, जे मला वाटतं की जर तुला वाटत असेल तर तू करेक्ट करू शकतोस मला, की मी म्हणजे काय माझा विचार बदलला पाहिजे. मला असं वाटतं की भारताच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने आणि जसं लोकांचं पूर्ण एक असतं, आपण सेव्हिंगवाले लोक आहेत, सगळं बरोबर आहे, बट तुम्ही ऍटलिस्ट 1 लाख रुपये महिन्यापर्यंत तरी इन्कम टॅक्स फ्री केलं पाहिजे. तुम्ही एवढे लोन वेव ऑफ करतायत, तुम्ही तिकडे एवढा पैसा बर्बाद करतायत, तर टॅक्सवाल्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की 12 लाखाच्या वरती जे इन्कम आहे तर तिथून पुढे तुम्ही एक काहीतरी टॅक्सचं केलं पाहिजे. तर तुझं ह्याच्याबद्दल काय मत आहे आणि तू मला करेक्ट करशील का ह्याच्यात? मी हे ऍग्री करतो की सॅलरीड पर्सन इज मोस्ट ऍग्रीड पर्सन इन इंडिया रिगार्डिंग टॅक्सेस. की खूप त्रस्त झालेला आहे सॅलरीड माणूस, की खूप गोष्टी आहेत की लिमिट जेवढी अपेक्षित आहे तेवढी वाढली नाहीये. पण तू बघशील, जर कम्पॅरिझन करशील, जेव्हापासून टॅक्स रिजिम चालू झाली 2,500 रुपयापासून स्टार्ट झाला, आज रिबेट भेटतोय 5 लाखापर्यंत. तर होपसो की उद्या चालून होईल, गव्हर्नमेंट जर चांगली आली तर. टॅक्स हा असा कन्सेप्ट आहे की तुला तरी एवढं लिटरेट आहेस, तुला माहिती आहे काय असतं काही नाही, कुठे इन्व्हेस्ट करावं. पण आता काही क्लायंट्स माझे असे आहेत की जे येतात, सर मला इन्कम टॅक्स रिटर्न भराय, ओके भरू, पॅन कार्ड द्या, पॅन कार्ड दिल्यानंतर TDS कटलेला असतो,
तर त्यांना ते पण माहिती नसतं त्यांचा टॅक्स कटलेला आहे आणि गव्हर्नमेंटकडे जमा आहे. तेव्हा मी सांगितलं की यार तुमचं रिटर्न भरल्यानंतर तुम्हाला एवढे एवढे पैसे वापस दिसतील. तिथं त्यांचा आनंदाचा पारा नाही राहतो, अरे सर मला माझे पैसे वापस भेटणार आहे. मग त्यांना मी बसून सांगतो एक टीडीएस नावाची कन्सेप्ट असते. टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. पहिले काय करायचे लोक, आता तू म्हणतोयस की आता म्हणजे टॅक्स भरूनही काय, पण असं नाही चालणार, टॅक्स तर थोडंफार भरावंच लागेल आपल्याला. पहिले काय व्हायचं, असं काही नव्हतं टीडीएस हा प्रकार, तर लोक टॅक्स भरायचेच नाही. लोक लपू लागले सॅलरीड इन्कम, म्हणजे जे इन्कम असेल ते लपू लागले, जे पण असेल. तर मग तेव्हा गव्हर्नमेंट म्हणाली की ठीक आहे बाबा, आता आपण काय करू, जे पैसे देतंय त्याला पकडू. जसं तुमच्या जॉबच्या केसमध्ये आपला एम्प्लॉयर असतो तो पकडतो, तो जो तुम्हाला सॅलरी देणार आहे त्याच्यातून पैसे कटतात. तसंच बिझनेसचं पण टीडीएस कटतं. जर रोड कॉन्ट्रॅक्ट असतील, जर गव्हर्नमेंट पे करणार असेल त्यांना बिझनेसेसला, तर त्यांच्यातून पण ते टीडीएस मायनस होतं. तुमचं 2% 1% काय असेल तर कॉन्ट्रॅक्टरचं 10% असं लेवलला टीडीएस कटतं. तेव्हा त्यांना ते इन्कम डिस्क्लोज करावं लागतं. तर मग एटीसी नावाचा एक प्रकार आहे, तिथं 1.5 लाख पर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. एटीडी आहे, तिथं मेडिकल इन्शुरन्स तुम्ही काढू शकतात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. प्रत्येक गोष्टीला थोडी ना थोडी लिमिट आहे की तिथपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात म्हणून. बाकी डोनेशन्स आहे, पॉलिटिकल पार्टीला तुम्ही डोनेट करा, त्याला काही लिमिट नाहीये, किती डोनेट करा त्याचं तुम्हाला खर्चाचा क्लेम भेटून जातो. प्लस ट्रस्टला केलं तर तुम्हाला 50% त्याचा फायदा होतो. ओके. तर हे खूप डीप कन्सेप्ट आहे इन्व्हेस्टमेंट्स इन विथ रिगार्ड्स टू टॅक्सेस. त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, त्याच्यावर मी पूर्ण एक सेक्शन मी त्या म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला समजून सांगेल की तुमचं एवढं सॅलरी असेल तर तुम्ही इथे इन्व्हेस्ट करा वगैरे वगैरे. पण सॅलरी वाला हा थोडा ऍग्रीड माणूस आहे, त्याला त्रास होतोच या गोष्टीचा, मी एवढं मान्य करतो. पण गव्हर्नमेंटला पण गरज आहे, आणि गव्हर्नमेंटनी पण ह्या गोष्टी जर कोणी ऑफिशियल लकीली आपला व्हिडिओ बघत असेल आणि काही इनपुट घेत असेल तर मग तुम्ही पण थोडं लक्ष द्या आणि काहीतरी सवलत द्या. कारण 1.5 लाख रुपयाची लिमिट खूप दिवसापासून रखडत आलेली आहे, ओढताण होत आलेली आहे. आणि न्यू टॅक्स रिजिम काही लोकांना बेनिफिट होतोय, काही ज्यांचे काही इन्व्हेस्टमेंट्सच नाहीये, आणि काही आपल्यासारखे लोक त्यांचे हेल्थ इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहेत, काही आपण SIP मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे. तर आपल्याला ते तिकडे जाऊन काही फायदा नाही, आपल्याला इकडेच राहावं लागणार आहे. तर हे गोष्टी गव्हर्नमेंटलाही कळायला पाहिजे आणि थोडंफार सवलत द्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता मी तुला हे एक किस्सा सांगतो, म्हणजे मी या गोष्टीच्या डीप मध्ये जाऊन स्टडी केलंय असं वगैरे नाही, बट जस्ट मी मुंबईला फिरत होतो आणि असं कोइन्सिडन्सली की बाबा एक जण माझ्यासोबत होता आणि तो पण सॅलरीड पर्सन होता, आणि जस्ट आम्ही चाललो होतो आणि आम्ही एक जस्ट टोल नाका क्रॉस केला, तिथं पैसे डिडक्ट झाले, रोड होता त्याच्यामुळं. तर आता तो मला म्हणला, असं जस्ट कॅज्युअल आमचं बोलणं चालू होतं, तो म्हणे आदित्य तू कधी विचार केलायस का की आपण आता टोल भरला तर तू कधी याच्या डिटेलमध्ये गेलाय का? म्हणलं नाही यार, आता आपण चाललोय रोडवरून तर ऑब्व्हियसली तर मग त्यांनी टोल कट केला कारण की आपण रोडचा यूज करतोय वगैरे. तो म्हणे मला एक सांग की फॉर एक्झाम्पल ही कार तुझी आहे. म्हणलं हो. तर तो म्हणे की तू रोड टॅक्स भरला असशील याच्यामध्ये. म्हणलं हो, मी टॅक्सेस जे पण कार घेताना आपल्याला लागतात ते सगळे मी पे केले. तो म्हणे तू फ्युएल भरायला गेलास, तिथं पण तुला माहिती की तू जेवढे पैसे देतो त्याच्यातून पण टॅक्स गेलाय, बरोबर आहे? म्हणलं हो. म्हणजे तू मला सांग की ना हा जो आत्ता जो नवीन रोड आहे जिथून आपण चाललोय हा कोणाच्या पैशातून बांधला गेलाय? म्हणलं की जे माझ्या सॅलरीमधून टॅक्स कट झाला त्याचा काहीतरी पार्ट असेल, 0.0001 तो तिथं लागला असू शकतो. तर तो म्हणे की ही सरळ सरळ अशी गोष्ट आहे की तू 100 रुपये कमवलेस, मी लगेच आलो 10 रुपये तुझ्याकडून घेतले, मग मी त्या 10 रुपयाचं एक चॉकलेट घेतलं आणि ते चॉकलेट परत मी तुला विकलं. म्हणजे तुझ्याकडे चाललो, तुझेच पैसे घेतले, परत ते तुलाच विकलं आणि परत तुझ्याकडून पैसे घेतले आणि सगळ्यावरती मी टॅक्स घेतला. तर मी म्हणलं म्हणजे ते थोडं इंट्रोगिंग पार्ट होता की यार की हे सगळं का बरं आहे, गव्हर्नमेंट का बरं एम्प्लॉईज लोकांना एवढं छळतंय सध्या या सगळ्या टॅक्सेसमध्ये वगैरे? कारण की एम्प्लॉईज पण एवढा विचार करत नाहीत टॅक्सबद्दल. ते इथपर्यंत पण साधा विचार नाही करत की ते डायरेक्ट टॅक्सेस किती भरतात आणि इनडायरेक्ट टॅक्सेस किती भरतात, कारण की त्यांना माहितीच नाही डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस पण असतात. तर मला असं वाटतं की यार हे जोपर्यंत एक लिटरसी येणार नाही तोपर्यंत ना सॅलरीड माणूस काहीतरी असा एक आवाज उचलणार नाही गव्हर्नमेंटच्या अपोजमध्ये, आणि जोपर्यंत तो उचलणार नाही तोपर्यंत ही गोष्ट अशीच चालत राहील. तर ही एक लिटरसी जी टॅक्स रिलेटेड आहे की आपण डायरेक्टली इनडायरेक्टली किती टॅक्स भरतो, काय करतो, हे सगळं ज्यावेळेस माणसाला कळायला लागेल ना तो बरोबर काहीतरी असं करेल की ज्याच्यामुळं कुठेतरी रिलीफ होईल. कारण की मी या सगळ्या मागचं तुला एक म्हणजे माझं पर्सनल एक्झाम्पल सांगतो की म्हणजे माझा पर्स्पेक्टिव्ह असा काय. माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस आहे ना एखाद्या माणसाच्या हातामध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी असते त्यावेळेस आहे ना तो सगळ्याच दृष्टिकोनातून ग्रो होतो, त्याची लाईफस्टाईल चांगली होते,
त्याच्यानंतर त्याचं एक स्टेटस किंवा पण बनतं की हा बाबा ह्याच्याकडे आहे. लोक पैशावाल्या माणसाकडे सगळ्यात चांगल्या दृष्टिकोनातून बघतात. ज्यावेळेस तुझ्याकडे पैसे नसतात, तुझा जो बेस्ट फ्रेंड असतो तो पण तुला रात्री फोन नाही करत की बाबा चल बाहेर कुठे खायला जाऊ म्हणून. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जर एवढं टॅक्समध्ये नाही त्रास देणार लोकांना, जसं मी म्हणलं की 12 लाख पर ॲनम पर्यंत नको टॅक्स म्हणून, तर ते जर झालं तर ऑटोमॅटिकली भारताच्या लोकांची लाईफस्टाईल सुधरेल. तर असा माझा एक पर्स्पेक्टिव्ह आहे याच्यात. मला नाही माहिती, मे बी काही प्रेक्षक असे पण असतील जे म्हणतील की अरे किती चुकीचं बोलतोय, टॅक्स का नाही भरायचा. तर मला असं वाटतं की ठीक आहे, कन्सेप्ट आहे ती करावीच लागणार, कारण की आपण आदित्य भरपूर गोष्टी आपल्या जे डोळ्यांना दिसतात आपण त्याचा कन्सिडर करतो, बरोबर आहे, पण बॅकग्राऊंडला बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला माहिती नसतात. की कुठे ना कुठे प्रत्येक जण आज लिटरेट झाला पाहिजे आणि त्याला कळायला पाहिजे की यार फायनान्स कसं मॅनेज झालं पाहिजे. तर थँक्यू व्हेरी मच अनिकेत टू बी पार्ट ऑफ माय शो. इट वॉज ग्रेट हॅव्हिंग यू हिअर. थँक्यू सो मच. तुला पण आणि व्ह्युअर्सला पण एवढा वेळ ते थांबले आपल्यासाठी. Yes. आणि मी रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला यातून काही जर इनपुट भेटलं असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा की आदित्यसाठी की काही व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेस इम्प्रूव्हमेंट करता येईल का, आणि त्याला तुम्हाला काही आवडलं, काही नाही आवडलं तरी कमेंट करा. इट विल बी अ ग्रेट टॉक इन कमेंट्स ऑल्सो, अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स की ज्यांना फायनान्स बद्दल थोडं लिटरेट व्हायचं असेल तर. आणि मी तर सदैव तुमच्यासाठी आहेच. मलाही तुम्ही कधी मेसेज करू शकतात, मेल करू शकतात, तर मी तुमच्या प्रॉब्लेम्स किंवा कन्सल्टंट म्हणून नेहमी तुमच्या सोबत राहील. तर अनिकेतचे जे पण काही ईमेल आयडी आहे किंवा इन्स्टा आयडी आहे तर हे सगळं मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तर तुम्हाला काही जरी फायनान्स रिलेटेड क्वेरीज असतील तर यू कॅन डेफिनेटली रीच आउट टू अनिकेत. ही विल हेल्प यू आउट फॉर शुअर. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की हेच तुमचं एक एन्करेजमेंट आहे की जिथून आपण अजून काहीतरी लिटरसी रिलेटेड गोष्टी आहेत ज्या सगळ्यांसमोर घेऊन येऊ. प्लस जर तुमची अशी इच्छा असेल की तुम्ही जर बाय चान्स संभाजीनगरमध्ये राहत असाल आणि तुमचा कोणी मित्र असेल जो तुम्हाला वाटतो की त्यांनी पॉडकास्टवर येऊन तो काहीतरी एक चांगलं मराठी लोकांना शिकवू शकतो, तर नक्की त्याला या कमेंटमध्ये टॅग करा. आम्ही नक्की त्यांना भेटूयात आणि त्यांच्यासोबत पण एक एपिसोड शूट करूयात. सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन.